नमस्कार मैत्रिणींनो, मॅट्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर आज आपण 5 ते 3 या टिपक्यांची खूप सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत। आधी आपण अशा या पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत 3 टिपक्यांच्या मधल्या टिपक्यापासून। अशा प्रकारे आपण या 6 पाकळ्या काढून घेतोय। त्याच्यानंतर आपण त्या पाकळी जिथे संपते तिथे 3 टिंब काढून घेणार आहोत। कोण असा आपण चौकोन काढणार आहोत प्रत्येकच बाजूला। प्रत्येकच बाजूला आपण अशाच प्रकारे हे चौकोन काढून घेणार आहोत। खूपच सुरेख आणि सुंदर आपली अशी रांगोळी येणार आहे। चला तर आता लास्टचे 2च घरं आपले राहिली आहेत चौकोन काढून घेण्यासाठी। आता लास्टचा चौकोन आपल्याला काढायचा आहे। चला तर आपण आता त्या चौकोनामध्ये 4-4 लाईन आडव्या आणि उभ्या अशा काढून घेणार आहोत। 1 2 3 4 1 2 3 आणि 4 अशा समांतर आपण एकमेकांना अशा 4-4 रेघा आतल्या साईडने काढणार आहोत प्रत्येकच चौकोनामध्ये। चला तर आता शेवटची 2 घरं राहिलेली आहेत। चला तर आता शेवटचं घर राहिलेलं आहे। अशा प्रकारे आपण या रेखा आतल्या साईडने जोडणार आहोत प्रत्येकच चौकोनाच्या। चार, हे 5 आणि हे 6 अशाच पद्धतीने प्रत्येक लाईन्स हे आपण आतल्या बाजूने जोडून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण आता त्या कळीमध्ये एक एक छोटी पाकळी काढत आहोत। चला तर मग आता चौकोनाच्या थोडासा स्पेस ठेवून आणखी आपण तशाच 6 लाईन्स काढून घेणार आहोत। 4 5 आणि ही 6 प्रत्येकच साईडला अशाच पद्धतीने आपण या 6 लाईन्स काढून घेणार आहोत।
चला आता तिसऱ्या चौकोनासमोर पण काढून झालेली आहे. आता चौथा चौकोन 2 3 4 5 आणि 6. चला तर अशाच पद्धतीने आपले लास्टचे 2 घरांच्या समोर रेघा काढायच्या राहिलेल्या आहेत. आता लास्टचा राहिलेला आहे. तर अंडाकृती असं आपण प्रत्येक रेघ ही त्या रेघेला जोडून घेणार आहोत. हे 3 4 हे 5वी रेघ आहे आणि हे 6वी रेघ. चला आता त्या रेषेला कर्व बाजूला काढूयात. दुसराही पॉईंट जोडून मधल्या रेघा या अशाच प्रकारे जोडून घेणार आहोत. दोन 3 4 5 आणि 6. आता त्या 2 गोलांच्या समोर आणखीन एक गोल काढणार आहोत आपण. 1 आणि 2 पुढे टिपके ठेवणार आहोत. बोटाच्या साहाय्याने खालच्या दिशेने ओढणार आहोत. आता वरती 2 टिपके काढून प्रेस करून घेणार आहोत. परत तिसरा एक टिपका आणि एक रेघ काढणार आहोत. आता मध्ये पण असेच टिपके काढून त्याला पसरवून घेणार आहोत. चला तर आता अशाच पद्धतीने आपल्याला सर्वच बाजूला ही रांगोळी काढून घ्यायची आहे. खूपच सुंदर आणि सुरेख अशी आपली रांगोळी येणार आहे. चला तर मग वाट कशाची बघताय, एकदा तरी नक्की दारासमोर काढा. खूपच सुंदर सुरेख आणि अप्रतिम अशी रांगोळी आहे. पुढच्या रेघा या अशाच जोडायच्या आहेत. चला तर अशाच पद्धतीने आपली ही रांगोळी आपण कंप्लीट करून घेतो. चला तर अशाच पद्धतीने आपल्या रेघा काढून आपण कंप्लीट करतो.
चला तर अशाच पद्धतीने आपली ही रांगोळी कंप्लीट होण्यास आलेली आहे. आपण ही रांगोळी दारासमोर अंगणात कुठेही काढू शकू. खूपच सुरेख आणि सुंदर रांगोळी आहे. पहा तर किती आपली सुंदर आणि सुरेख रांगोळी तयार झाली आहे. चला तर आता लास्टचा जो घर आहे तो राहिला आहे कंप्लीट करण्यासाठी, तोही करून घेऊयात आपण. चला तर आता तिसरं घर हे काढून कंप्लीट झालेलं आहे. चला तर आता ही रांगोळी काढून कंप्लीट होत आलेली आहे. मध्ये आपल्याला गुलाबी रंग देऊन घ्यायचा आहे आता छोट्या कळ्यांना, तर आता आपण तो देऊन घेतो. पहा तर किती सुरेख असा रंग येत आलेला आहे. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद. रांगोळी खरंच आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नकात. म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील. एकदा तरी दारासमोर किंवा अंगणात काढावी ही रांगोळी. झटपट आणि अतिशय सुंदर.
धन्यवाद अँड थँक्यू सो मच.